मला नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आज म्हणजे 15 तारखेला असिस्टंट प्रोफेसर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पेपर झाला. त्याचसोबत सेम पेपर असोसिएट प्रोफेसर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल यांच्यासाठी सेम होता. मॉर्निंगच्या शिफ्टमध्ये इलेक्ट्रिकल वाल्यांचा पेपर झाला, तो फक्त मुंबईला होता, आणि मेकॅनिकलचा असिस्टंट असोसिएट प्रोफेसरचा पेपर नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई अशा 3 सेंटरला झाला. आजच्या या व्हिडिओमध्ये मी स्पेसिफिकली मेकॅनिकल बद्दल बोलेन. इलेक्ट्रिकल बद्दलचा आता मुलांचे सर्व अनुभव कलेक्ट करून मी त्याबद्दलही एक व्हिडिओ घेऊनच येईल. पण सध्या मेकॅनिकलचं बोलायचं झालं तर स्वतःचा माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे. मी स्वतः पेपर द्यायला गेलतो. बरेच जणांनी आश्चर्य व्यक्त केलं, सर तुम्ही इथं पेपरला कसे? पण हा आमच्या एक प्रोफेशनचा भाग आहे. जोपर्यंत आम्ही स्वतः पेपर देणार नाही, बघणार नाही, तोपर्यंत आम्हालाही लक्षात येत नसतात की एक्झामचे पॅटर्न कसे येतात. कारण एक्झाम हॉलमध्ये तिथं सेंटरला बसून जेव्हा तुम्ही पेपर देता त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतात, जेणेकरून आम्हाला पुढे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या उपयोगी पडत असतात. तर आता येऊ आपण नेमका पेपर कसा होता. 100 क्वेश्चन तुम्हाला एका तासामध्ये सॉल्व्ह करायचे होते. ते 200 मार्काला होते. म्हणजे बऱ्यापैकी स्पीड घेऊनच तुम्हाला जाणं गरजेचं होतं. 100 क्वेश्चन होऊ शकतील असा पेपर होता का? तर काही विद्यार्थ्यांना 100 क्वेश्चन रीड नक्की झालेले असतील, सर्वांनाच ते रीड झाले नसतील. ज्यांचा स्पीड चांगला आहे, त्यांची प्रॅक्टिस चांगली आहे, अशा विद्यार्थ्यांना तो पेपर तिथपर्यंत रीड झाला असणार आहे. तर बघू आपण की पूर्ण काय ते पेपरचं वगैरे कसं होतं काय ते. ओके, तत्पूर्वी आपल्या ज्या बॅचेस होत्या इलेक्ट्रिकलची आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज होती. आता इलेक्ट्रिकलचा पेपर झालेला आहे. ओके, सिव्हिल इंजिनिअरिंगची सुद्धा आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे. त्याचसोबत आपला मॅथमॅटिक्सचा एक क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. त्याचसोबत कम्प्युटर सायन्सची सुद्धा टेस्ट सिरीज आहे. या क्रॅश कोर्सचं खूप चांगलं बेनिफिट झालं. मी स्वतःही आज गेलेलो होतो पेपरला, त्यामुळे मला माहिती आहे. पुढे मी सांगणारच आहे किती क्वेश्चन आले होते आणि किती सॉल्व्ह होण्यासारखं होते मॅथमॅटिक्स मधले. कारण आपला इन्क्लुडिंग माझा सुद्धा समज असा होता की जर मॅथमॅटिक्सचे लेंदी क्वेश्चन आले तर आपल्याला ते सॉल्व्ह करण्या इतपत टाइम आपल्याकडे नसणार आहे, राईट. पण तशी काही प्रॉब्लेम नव्हता. मॅथ्सचं सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह केले जाऊ शकत होते. एवढे लेंदी क्वेश्चन नव्हतेच. थेरॉटिकलच म्हटलं तरी चालेल. आणि आयटीआय प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, निरीक्षक क्लास 1 क्लास 2 ची सुद्धा आपली बॅच अवेलेबल आहे. आता तुम्हाला सर्वांना तुमचा स्टडीचा फोकस आयटीआय प्रिन्सिपल कडेच करायचा आहे. कारण वॅकन्सी चांगल्या, क्लास 1 च्या 123 आणि क्लास 2 च्या 132 तिथपर्यंत वॅकन्सीज म्हणजे खूप चांगल्या वॅकन्सीज आहे. आणि तिथं ब्रँचचं काही लिमिटेशन नाही. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल कोणी ते वॅकन्सीज घेऊ शकतं. क्लिअर. तर आता येऊ आपण वॅकन्सीज कडे. तसं बघितलं तर वॅकन्सीज बघा, यंत्र अभियांत्रिकी 9, राईट. विद्युतवाले 18 आता झालेले. क्लिअर. हे असिस्टंटच्या आहे वॅकन्सीज. आणि तुम्ही पेपर द्यायला गेले. पेपर होता कसा? तर पेपर मुळात कंप्लीट थेरॉटिकल होता. आता बरेच वेळेस आपण विचार करतो की क्वेश्चन कुठले आले ना, की टीसीएस आयनला गेले तुम्ही, रफ सीट घेतली, एखाद्या सीटवर क्वेश्चन वाटल्यास तर मी लिहून घेऊन जाईल मॅथमॅटिक्सचे किंवा कशाचे तरी, लक्षात राहावे किंवा पुढच्या प्लॅनसाठी म्हणून. तर आपल्याला 2-2, 3-3 सीट सुद्धा रफ साठी लागतात. इथं एक सीट मधलं अर्ध पेज, एका साईडचं अर्ध पेज सुद्धा लागणार नाही, एवढा थेरॉटिकल पेपर होता. मुळात 2-3 न्यूमेरिकल होते. इव्हन मॅथमॅटिक्स साठी सुद्धा तुम्हाला पेन उचलण्याची फार आवश्यकता नसेल असेच न्यूमेरिकल आले होते. निव्वळ थेरॉटिकल पेपर म्हटला तरी चालेल. मग क्वेश्चनची लेवल कशी होती? क्वेश्चनची लेवल गेट लेवलची होती का? तर मुळात बिलकुल वगैरे मध्ये सुद्धा थोडेसे जास्त कन्सेप्च्युअल ओरिएंटेड क्वेश्चन विचारतात. इथं निवळ तुम्ही म्हणू शकता की इन्फॉर्मेशन टाईप मधले क्वेश्चन होते. जसे की आपल्याला खुर्मी, पुन्हा आर.के. जैन सारख्या पुस्तकामध्ये क्वेश्चन मिळतात ना, त्या टाईपचे क्वेश्चन होते. बऱ्यापैकी इंडस्ट्रियल विचारलं गेलं होतं ना. अनपेक्षितपणे म्हणू शकता तुम्ही की एवढं इंडस्ट्रियल विचारलं गेलं. आणि इंडस्ट्रियल मध्ये सुद्धा की असं नाही आहे की असाइनमेंट मधले जास्त प्रॉब्लेम ट्रान्सपोर्टेशनचा एक प्रॉब्लेम आला होता, राईट. त्याचसोबत सिम्प्लेक्स मेथडवर एक प्रॉब्लेम आला. प्रॉब्लेम म्हणजे थेरी बीटच होता. असाइनमेंटचाही ट्रान्सपोर्टेशनचाही थेरी बीट होतं, सिम्प्लेक्स सुद्धा थेरी होती, राईट. त्यानंतर बाकी तुमचं ऍग्रिगेट प्लॅनिंग, कॅपॅसिटी वगैरे प्लॅनिंग, असे याच्याशी रिलेटेड तुमचे क्वेश्चन्स होते. म्हणजे इंडस्ट्रियल मध्ये ज्यानं प्रॅक्टिकली काम केलेलं असेल त्यांना ते थेरॉटिकल क्वेश्चन थोडेसे अपील केले असतील. ज्यांनी
इंडस्ट्रीयल सारखे विषय शिकवले त्यांनाही तशा टाईपचे अभ्यास त्यांनी करून शिकवला असेल का? कारण बाकी स्पर्धा परीक्षांचा जर तुम्ही बघितलं, इव्हन आरटीओ सहित जरी बाकी एक्झाम्स बघितल्या, तर अशा टाईपचे क्वेश्चन फार रिअरली विचारले जातात. तशा टाईपचे थेरॉटिकल क्वेश्चन तुमचे इंडस्ट्रीयल बद्दल विचारले गेले होते. प्रोडक्शन ही बऱ्यापैकी होतं, पण प्रोडक्शन मध्ये आताच कॉम्प्लिकेटेड खूप क्वेश्चन नव्हते, थोडेसे इझी गोईंग क्वेश्चन प्रोडक्शनचे होते. मटेरियलचा एखादा 2 क्वेश्चन होता. डिझाईनचा बोल्टेड जॉईंट वर डिझाईनचा तुम्हाला विचारला गेलेला क्वेश्चन होता. अगेन डिझाईन मध्ये सुद्धा थेरॉटिकल क्वेश्चनच विचारले गेले होते. सॉम आपल्याला अपेक्षित काय असतं की आपला पेपर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा म्हणजे फुल ऑफ थर्मोडायनामिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स, हीट ट्रान्सफर किंवा सॉम टॉम असा मुळात बिलकुल पेपर नव्हता. बिलकुल पेपर नव्हता. क्लिअर? एकदम थेरॉटिकल. तुम्हाला थर्मो मधलं विचारलं तर कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर बद्दलचं विचारलं गेलं होतं. झिरो प्रेशरला कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर तुमचा काय असणार आहे हे होतं. त्यानंतर कार्नॉट सायकलवर तुम्हाला एक थेरी बीट विचारलं गेलं होतं. एक एकदम सिम्पलचं न्यूमेरिकल होतं. आय थिंक 427 आणि 77 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर होतं आणि तुम्हाला इफिशियन्सी विचारली गेलेली होती. तर अशा टाईपचे तुमचे क्वेश्चन्स आलेले होते. म्हणजे निव्वळ थेरॉटिकल क्वेश्चन होता. मग अशा वेळेस तुम्ही म्हणाल की सर काय समजायचं, पेपर चांगला गेला की खराब गेला? हे बघा, अशा याच्या वेळेस मी माझ्या अनुभवातून सांगतो की अनपेक्षित रिझल्ट लागतात. अनपेक्षित रिझल्ट म्हणजे काय, की ज्याला वाटतं की माझा पेपर चांगला गेला त्यांचं होणार नाही असंही होऊ शकतं, आणि ज्यांना कळतच नाही की पेपर चांगला गेला की खराब गेला अशांचंही होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला अशा पेपरमध्ये खूप डिफिकल्ट आहे की माझं होईल की नाही, माझा पेपर चांगला गेला की खराब गेला हे कळणं. त्यामुळे माझी सिंपल तुम्हाला हे ऍडवाइस राहील की हा पेपर झाला, तुम्ही देऊन आले, विसरून जा. क्लिअर? बाकीच्या गोष्टींच्या मागे लागा. पेपर निव्वळ थेरॉटिकल होता. बाकीच्या ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हे लक्षात घ्या, तुम्हालाही अशाच लाईनवर पेपर जाऊ शकतो. का म्हणतोय की अशाच असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर या दोन्हीचा कंबाईन पेपर होतो. असोसिएट प्रोफेसर कडून काय अपेक्षित असतं की त्यांचं रिसर्च ओरिएंटेड नॉलेज असावं, त्यामुळे त्यांना अशा थेरॉटिकल बेसिसवर पेपर घेऊन जावा लागतो. तुमचा पॉलिटेक्निक लेक्चररचा तर मुळा असा पेपर बिलकुल नसतो. पेपर थोडासा टफ असणं कधीही आवश्यक असतं दॅन अशा टाईपच्या पेपरचा. तिथं 80 क्वेश्चन तुम्हाला 3 तासात सॉल्व्ह करायचे राहतात आणि इथं 100 क्वेश्चन तुम्हाला 1 तासात सॉल्व्ह करायचे होते. क्लिअर? रीड करता आलं ते रीड करत गेले. काही मल्टिपल स्टेटमेंटचे क्वेश्चन होते पण कमी क्वेश्चन्स होते. क्लिअर? त्यामुळे काही लोकांचा वेळ तिथं गेला म्हणून क्वेश्चन रीड नाही झाले. काही आता मला माझा पर्सनली विचारला की सर तुमचं होईलच की हो, तुम्ही तर एवढे विषय शिकवले. पण नसते मित्र. क्लिअर? मी त्या अप्रोचनं गेलो नव्हतो, ही गोष्ट वेगळी. इंडस्ट्रियल, प्रोडक्शन, मटेरियल सायन्स हे विषय ना माझे आहेत ना या विषयांशी माझं जास्त कधीतरी जेव्हा मी प्रिपरेशन करत होतो तेव्हा संबंध आलेला, त्यानंतर संबंध नाही आला. पण तुमचा पेपर तशा क्वेश्चन्सनं भरून होता. क्लिअर? त्यामुळं सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं की आता असिस्टंट प्रोफेसरचा पेपर झाला, वर्कशॉपचा पेपर राहिलेला आहे. मेकॅनिकल वाले मेकॅनिक्सला जाण्याची गरजही नाही, उगाच वेळही घालू नका, कारण तिथं सिव्हिल इंजिनिअरिंगचा जास्त सिलेबस आहे. तुम्ही जाऊन उगाच दुरून येणार, पेपर देणार, या भानगडीतच पडू नका. बाकीच्यांनी काय करा, वर्कशॉपचा आहे, वर्कशॉप अशाच प्रकारे करा. मी सेपरेट घेऊन येतो वाटल्यास व्हिडिओ तुम्हाला. ओके, प्रोडक्शन इंडस्ट्रीयलवर तिथं जास्त फोकस द्या, कारण त्यांचा सिलेबस सुद्धा प्रोडक्शन इंडस्ट्रीयलशी रिलेटेड जास्त आहे. त्यामुळे वर्कशॉपला तिथून क्वेश्चन तुम्ही जास्तीत जास्त अपेक्षित ठेवू शकता. एक गोष्ट क्लिअर, बऱ्याच जणांना हा पेपर पाहून वाटला असेल की मी कशाला आलो, राईट? कारण तो पेपर होता तसा, असा करणाऱ्यांना सुद्धा अपेक्षित नसतं, कारण त्यांचं सुद्धा मग अशा पेपरमध्ये बऱ्याच गोष्टी नशिबावर येतात. क्लिअर? म्हणून जे झालं, पेपर संपला. ओके, पेपर चांगला होता, वाईट होता, काही ते कोणालाच कळणार नाही कसा होता, जोपर्यंत तुमची रिस्पॉन्सिट येईल. रिस्पॉन्सिट नंतर तुम्हाला बघता येईल की तुम्ही काय टिक केलं होतं, काय नाही, ते सगळं कळून जाईल. क्लिअर? तर तेव्हाच तुम्हाला खरं पिक्चर कळेल की पेपर कसा गेला बाबा आपला, राईट? आता एवढा फ्लो मध्ये, एवढ्या क्वेश्चन मध्ये काही आठवत पण नसतात की कशा टाईपचे क्वेश्चन आले. पण मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन मी लक्षात ठेवले, बाकीच्यांनाही ते गरजेचे आहे. मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला आयगन व्हॅल्यू बद्दलचे क्वेश्चन होते. 2 क्वेश्चन आयगन व्हॅल्यू बद्दलचे आलते. त्याच्या डेफिनेशन C1 रिलेटेड होतं आणि हायर मॅट्रिसेसला आयगन व्हॅल्यू कुठल्या मेथडने कॅल्क्युलेट होतं त्याच्याबद्दलचा एक क्वेश्चन होता. त्यानंतर कॅल्क्युलस मध्ये तुम्हाला लिमिटचा क्वेश्चन होता. लिमिट x टेन्स टू 0 x अपॉन साइन x हा क्वेश्चन मॅट्रिक्स याच्यामध्ये लिमिट मध्ये
तुम्हाला विचारला गेलेला होता. ओके, कंटिन्युटीचा काही क्वेश्चन नव्हता. मीन व्हॅल्यू थेरम आय थिंक नव्हता. राईट, सगळेच लक्षात ठेवणं मला हे नाहीये. मी उद्या तर सर्वच घेऊन येईल, सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. ओके, इनडिटरमाइंड फॉर्म, इव्हॅल्युएट डेफिनेशन ऑफ इम्प्रॉपर इंटिग्रल याचा नव्हता. एलडीई चे जवळपास 3 क्वेश्चन आलते एलडीई चे. राईट, 1/d स्क्वेअर क्लिअर. डी काय आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, तर 1/d स्क्वेअर काय, डबल इंटिग्रेशन क्लिअर. हा एक क्वेश्चन होता. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स विचारले गेले होते 2. एक तर सरळ ई टू दी पॉवर वाला होता, म्हणजे C1 ई टू दी पॉवर समथिंग प्लस C2 ई टू दी पॉवर समथिंग, ते रूट्स मला आठवत नाहीत. त्यानंतर तुमचा एक इमॅजिनरी वाला होता, कॉस अल्फा बीटा प्लस आय साइन बीटा वाला. राईट, तो होता. तर असे एलडी चे तुम्हाला 3 क्वेश्चन्स मिळतील. क्लिअर. त्यानंतर हायर ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन झाले. लॅपलास, काय प्रेम होतं मित्राचं लॅपलासवर माहिती नाही, पण लॅपलासचे सुद्धा ई टू दी पॉवर 80च विचारलं होतं. याचाच लॅपलास काय असतो, ई टू दी पॉवर 80चा 1/s-a. हे आपलं बघा, एकतर लिमिट मॅट्रायसेसचा एक क्वेश्चन आपल्या क्रॅश मधून सॉल्व्ह करू शकत होते तुम्ही. त्यानंतर तुम्ही लिमिटचा क्वेश्चन ऑब्विसली तो फॉर्म्युला घेतला होता मी, तोही सॉल्व्ह करत होते. लॅपलासचे 3ही क्वेश्चन क्लिअर. हा 1/d स्क्वेअर वाला पण, आणि याचा काय होतं 1/s-50 असं काहीतरी दिलेलं होतं. क्लिअर, याच्याशीच रिलेटेड 3 क्वेश्चन. हे 3ही क्वेश्चन लॅपला याचा एक, मॅट्रायसेसचा एक, त्यानंतर एक लिमिटचा 3 एलडीई चे. क्लिअर, 3ही क्वेश्चन तुम्ही त्याचे सॉल्व्ह करू शकत होते. क्लिअर, लॅपलासचे सॉरी. त्यानंतर हिटचं एक इक्वेशन विचारलं, तर हे घेतलं नव्हतं, मी घेणार होतो, पण काय एखादी सुट्टी गोष्ट ते झालं. काय होतं, मला फक्त इक्वेशन लिहून द्यायचं, तेच इक्वेशन विचारलं. क्लिअर, पर्सनली मला जमलं ते, पण मग विद्यार्थ्यांना ते घ्यायला लागत होतं. मी एकच लिहून द्यायचं, तर यांनी मेन्शन पण केलं होतं, पण शेवटी मला असं वाटलं की त्याचं सोल्युशन तर लेंदी जातं, पण इक्वेशन लिहून दिलं असलं तेच विचारलेलं होतं. क्लिअर, त्याच्यातलं एक इक्वेशन. प्रोबॅबिलिटी स्टार्ट मध्ये पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला होता. क्लिअर, पॉइझनची मीन एक विचारली होती आणि एक प्रोबॅबिलिटीचा प्रॉब्लेम होता. तो थोडस गोष्टी अवघड साईड होत्या, पण एक आपल्या क्रॅश मधून प्रोबॅबिलिटीचं जमू शकत होतं. त्यानंतर रंगे कुत्ता मेथड बद्दलचं विचारलेलं होतं एक. ओके, तर एवढे क्वेश्चन म्हणजे 5-6-7 क्वेश्चन तुमचे, आणखीन एक क्वेश्चन मला आठवत नाही, 7 क्वेश्चन तुम्हाला त्या क्रॅश मधून जमले असते आणि इझी टाईप मध्ये ते विचारले गेले होते. अगेन मी बाकीच्यांना सिव्हिल वाल्यांनाही सांगेन, बघा मॅथ आपल्याला वाटलं होतं की एक्झाम मध्ये जमणार नाही, बऱ्याच जणांना मॅथच करता आलं. राईट, बाकीच्या क्वेश्चनची हवाई काही ठिकाणी हवाई लागलेली नाही. अशाही टाईपचे थेरॉटिकल क्वेश्चन होते, पण ते वेगळ्या झोन मधले, इन्फॉर्मेशन ओरिएंटेड त्या टाईप मधले क्वेश्चन्स आलेले होते. तुम्हाला आत्ता फोकस काय करायचा आहे, तर मी क्लिअर सांगेन, वर्कशॉपच्या पुन्हा आपल्या वर्कशॉपच्या जागा खूप कमी आहे. क्लिअर, आता उपयोगिता 4 आहेत जे काही विद्यार्थी दिलेले असतील त्यांना. ओके, कर्मशाळा अधीक्षकच्या 6 जागा आहेत. क्लिअर, तर ज्यांना वर्कशॉपचं द्यायचं आहे ते 6 जागांसाठी आजच्या पेपरच्या अनुभवातून तुम्हाला स्वतःला काय वाटतंय याच्यात मागे लागावं. मी तर क्लिअर सांगेल की ITI प्रिन्सिपलच्या मागे लागा, जागा खूप आहेत. क्लास 1 क्लास 2च्या मिळून काहीही इन्फॉर्मेशन लागली, काही माहिती लागली तर करा, कारण असिस्टंट प्रोफेसरच्या सगळ्या ब्रँचेसचा पेपर झाला की तुमचा या ITI प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपलचा येईल. आता काही लोकांची लिंक तुटली, पण आणखीन तुम्ही थोडंसं प्रिपरेशन केलं तर तुमची लिंक लागू शकते. तेवढा कालावधी तुमच्याकडे आहे, त्यामुळे पूर्णपणे फोकस आता त्यावर करा. राईट, बाकी क्वेश्चन्स वगैरे मॅथचे कुठले आलते, काय आलते, इलेक्ट्रिकलचे, मेकॅनिकलचे, मी कलेक्ट करून त्याचा व्हिडिओ घेऊन येईल. फक्त हे जरा बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की यार नेमका पेपर होता कसा. राईट, हा कोणालाच कळणार नाही आता नेमका पेपर कसा होता. क्लिअर, हे मी माझ्या एक्सपिरियन्स मधून सांगतो. मी स्वतः तुमचं देऊन आलो पेपर, त्यामुळे मला या गोष्टी सांगता येतील. ओके, की पेपर आता झाला त्याबद्दल जास्त नका विचार करू. हा पेपर कसा गेला, काय गेला, हे तुम्हाला फक्त आणि फक्त तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आल्यावरच कळेल. कारण काय तुक्के मारले तुम्ही, मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. भरपूर जणांनी भरपूर तुक्के मारले, काय तुक्के मारले नंतर, कारण बीटच तसे होते थेरॉटिकल. क्लिअर, कन्सेप्ट ओरिएंटेड पेपर असला तर तिथं तुम्ही एकदम सांगू शकता की याचं उत्तर हे. राईट, आता इथं थोडंसं इंडस्ट्रियल मुळे जर अशा गोष्टी कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत, पण जागाही तेवढ्या कमी आहे. जागा एवढ्या कमी असल्यामुळे काय की कॅटेगरी वाईज वगैरे हे कसं आहे, सर्वांच्या मिळून आहे. जे रिझर्वेशन लागणार ना ते 121 सीटला लागणार आहे, तुमच्या फक्त 8 आणि 9 सीटचं म्हणून नाही. तर 121 सीट बद्दलचं रिझर्वेशन होईल, त्यावेळेस किती सीट कुठं जातील हे कळणार नाही आजच्याच घडीला. त्यामुळे आता हा
विषय इथं संप आणि बाकीच्या नादीला. ज्यांना वर्कशॉपचा पेपर द्यायचा आहे त्यांनी वर्कशॉपवर फोकस करा, बाकीच्यांनी ITI प्रिन्सिपलवर फोकस करा. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.